माय माऊली नमस्कार. श्री शिवलीलामृत 11वा अध्याय अभिवाचन करत आहे. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन, जे शिव भजनी परायण. सदा शिवलीलामृत श्रवण, अर्चन सदा शिवाचे. सूत म्हणे शौनकादी प्रती, जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती. त्यांच्या पुण्यास नाही मिती, त्रिजगती तेची धन्य. जो सहस्र रुद्राक्ष करी धारण, त्यासी वंदती शुक्रादी सुरगण. तो शंकराची त्याचे दर्शन घेती, तर ती जीव बहु. अथवा षोडश दंडी जाण, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण. सिके माझी एक बांधावा पूर्ण, शिवस्वरूप म्हणूनी. त्यावरुणी करिता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश द्वादश मनगटी, पूर्ण रुद्राक्ष बांधिजे आदरे. कंठी बांधावे 32, मस्तका भोवती 24. सहा कर्णी पुण्य विशेष, बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळा, सर्वदा असावी गळा. एकमुखी रुद्राक्ष आगळा, पूजिता भाग्य विशेष. पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख, लक्ष्मीकारक सकळ मंत्र सुपळदेक. रुद्राक्ष जप नित्य करीता, नित्य रुद्राक्ष पूजन. तरी केले जाणीजे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन, इतिहास ऐकावे विषयी. काश्मीर देशीचा नृप पावन, नामाभिधान भद्रसेन. विवेक संपन्न प्रधान, परमचतुर पंडित. प्रजादायद भूसुर, धन्य म्हणती तोची राजेश्वर. लाचन घे न्याय करी साचार, अमात्य थोर तोची पै. सुंदर पतिव्रता मृदुभाषिनी, पूर्वदत्ते ऐसी लादिजे कामिनी. सूत सभाग्य विद्वान गुणी, विशेष सुकृते पाविजे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार. वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ, सुरस फार विशेष सुकृती लाईजे. श्रोता सप्रेम चतुर सावधान, यजमान साक्षपे उदारपूर्ण. काय आरोग्य सुंदर कुलीन, पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेन आणि प्रधान, बहुत करिता अनुष्ठान. दोघासी झाले नंदन, शिवभक्तोपजातांचे. राजपुत्र नाम सुधर्म, प्रधानात्मजन तारक नाम. दोघे शिवभक्त निस्तिम, सावधान शिवधानी. बाळे होणी सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैराग्यशील. लौकिक संगे ध्वज अमंगळ, त्यांची संगत नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमार, लेवविती वस्त्रे अलंकार. भुजमुक्त माळा मनोहर, नाना प्रकारे लेवविती. तव ते बाळ दोघे जण, सर्व अलंकार उपाधी टाकून. करीती रुद्राक्ष धारण, भस्मचर्चिती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत, श्रवण करिता शिवलीलामृत. बोलती शिवनामावळी नित्य, पाहणे शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करीती राव प्रधान, यांसी का नावडे वस्त्रभूषण. करीती रुद्राक्ष भस्मधारण, सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसुनी रुद्राक्ष काढिती, मागुती वस्त्रे भूषणे लेवविती. ते सर्वेची ब्राह्मणासी अर्पिती, घेती मागुती शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत, परितेन सांडिती आपुले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त, म्हणती करावे काय आता. तो उगवला सुकृत मित्र, ग्रासी आला प्राशर. सर्वे वेष्टित ऋषींचे भार, अपर सूर्य तेजस्वी. जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता, त्रिकाल ज्ञानी प्रतिसृष्टी करता. जो वशिष्ठांचा नातू तत्वता, राक्षस सत्र जैने केले. जेवी मनुष्ये वागती अपार, तैशेची पूर्वी होते रजनीचर. ते पितृ कैवारे समग्र, जाळीले सत्र करोनिया. जन्मे जय सर्पसत्र केले, ते आस्तिकेमध्येच राहाविले. पराशदासी पुलस्तीने पार्थिले, मग वाचिले रावणाधिक. विरंचीची दळटाऊने क्षत्रमक्षण मात्रे, प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे. तेवी पितृ कैवारे पराशरे, वादी जर्जर पै केले. ती सांगावी समळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा. या लागी ध्वनितार्थ बोलिलो आता, कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर,
ज्याचा नातू होय शुक्र योगींद्र, तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार. घरा आला जानोनी राव प्रधान सामोरे धावती, साष्टांगण मणिग्रासी आणि ती षोडोपचारे पूजिती भावचित्ती विशेष. समस्ता वस्त्रे भूषणे देऊन राव विनवी कर जोडून, म्हणे दोघे कुमार रात्रंदिन ध्यान करीती शिवाचे. नावडती वस्त्रेलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदाभर, वैराग्यशील अनुमात्र भाषण न करीती कोणासी. इंद्रिय भोगावरी नाही भर, नावडे राजविलास अनुमात्र. गजवाजी आणि समग्र आरुडावे आवडेना. पुढे एक कैसे राज्य करीती, हे अम्मासी गुड पडले चित्ती. मग ते दोघे कुमार आणून गुरुप्रती दाखविले भद्रसेने. गुरुने पाहिले दृष्टीसी, जैसे मित्र आणि शेषी तैसे तेजस्वी उपमा तयासी, नाही कोठे शोधिता. यावरी बोले शक्तिसूत, म्हणे हे का झाले शिवभक्त, यांची पूर्वकथा समस्त ऐक तुझ सांगतो. पूर्वी ही काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम, तेथील वारांगणा मनोरम महानंदा नाम तिचे. त्या ग्रामीचा तोची भूप, पृथ्वी माझी निस्तिम स्वरूप. ललिताकृती पाहुणे कंदर्प, तन्मय होणे नृत्य करे. जैसा उगवला पूर्व चंद्र, तैसे तिजर विराजे क्षत्र. रत्नखचित याने अपार भाग्य अपार नाही तिच्या. रत्नमय दंडयुक्त चामरे ज्वरी यदा ढळत, मणिमय पादुका रत्नखचित चरणीजीच्या सर्वदा. विचित्र वसने दिव्य सुवास, हिरण्यमय रत्नपर्यकस राजस. चंद्ररश्मी समप्रकाश शय्याजीची अभिनव, दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित. गोमहिषा खिल्ल्या महिषी खिल्लारी बहुत, वाजी गज घरी बहुवंश. दास दासी अपार, घरी मातास भाग्य सहोदर. जिये गायन ऐकता किन्नर, तटस्थ होती कोकिळा. जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ सत्य डोलविती मान. तिचा भोगकाम इच्छून भूपस भाग्य येती घरा. द्वेषा सोणी पतिव्रता, नेमिला जो पुरुष तत्वता. त्याचा दिवस न सरता, इंद्रासई अंश नव्हे. परमशिवभक्त विख्यात, दानशीळ उदारभूत. सोमवार प्रदोष व्रत, शिवरात्र करी नेमेसी. अन्नछत्र सदा चालवित, नित्य लक्ष त्रिदळे शिव पूजित. ब्राह्मण हस्ते अद्भूत, अभिषेक करवी शिवासी. याचक म्हणे जे जे इच्छित, ते ते महानंदा पुरवीत. कोटी लिंगे करवीत, श्रावणमासी अत्याचारे. एक भद्रसेना सावधान, कुकुट मरकट पाळिले प्रीती करुण. त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून, नाचूक शिकवले कौतुके. आपुले जे का नृत्यागार, ते शिवलिंग स्थापिले सुंदर. कुकुट मरकट त्या समोर, ते तिची भांडी प्रीतीने. करी शिवलीला पुराण कसरवण, तेही ऐकती दोघे जण. सर्वेची महानंदा करी गायन, नृत्य करी शिवा पुढे. महानंदा त्याशी सोडून, नृत्य करवी कौतुके करून. त्यांच्या गळा कपाळी जाण, विभूती चर्ची स्वस्ते. एवं तिच्या संगती करुण, त्यासी घडीत असे शिव भजन. असो तिचे सत्व पाहवया लागून, सदाशिव पातला. सौदागराचा वेश धरिला, महानंदेच्या सदना आला. त्याचे स्वरूप देखुनी ते अबला, तन्मय झाली ते धवा. पूजा करुणी स्वस्तिके, त्यास बैसविले रत्नमंचिके. तो पृथ्वीमोलाचे हस्तकी कंकण त्याच्या देखिले. देखता गेली तन्मय होऊन, म्हणे स्वर्गाची वस्तू वाटे पूर्ण. विश्वकर्म्याने निर्मिली जाण, मानवी कर्तृत्व हे नव्हे. सदा सौदागरी ते काढून, तिच्या हस्तकी घातले कंकण. एरी होणी आनंद घन, नेम करी तयासी. पृथ्वीचे मोल हे कंकण, मीही 32 लक्ष्मी पद्मिन. 3 दिवस संपूर्ण दासी तुमचे झाले मी. तयासी ते मानिले, सर्वांची त्याने दिव्यालिंग काढिले. सूर्य प्रभेहून आगळे, तेज वर्णिले न जाय. लिंग देखुनी त्यावेळी, महानंदा तन्मय झाली. म्हणे जय जय चंद्रमौळी, म्हणून वंदी लिंगाते. म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुणी, कोटी कंकरणे टाकावी ओवाळणे. सौदागर म्हणे महानंदे लागुणी, लिंग ठेवी जतणे हे. म्हणे या लिंगापाशी माझा प्राण, भंगले की गेले दग्ध होऊन. तरी मी अग्नी प्रवेश करीन, महाकठीण व्रत माझे. एरीने अवश्य म्हणून, ठेविले नृत्यागारी नेऊन. मग दोघे करीती शयन,
रत्नखचित मंचकी तैसे कैसे आहे सत्व धैर्य पाये सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्यांच्या आज्ञेवरून नृत्यशाळेसी लागला अग्न जनधावू लागले चौकडून एकाची हाका झाली तीस सावध करी मदगिरी नारी म्हणे अग्नी लागला उठ लवकरी येरी उठली घाबरी तो अग्निवाते चेतला तैशा माझी उडी घालून कंठपाशे त्यांचे काढून कुकुड मरकट लिदले सोडून गेले पळून वनाव्रती वनाप्रती नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर यावरी पुसे सौदागर महानंदे प्रती ते धवा माझे दिव्य लिंग आहे की जतन महानंदा घावरी ऐकून पक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिव्य लिंगा दग्ध झाले सौदागरे बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन मी आपला देतो प्राण लिंगाकार वे तुझवरी मग त्रिचरण चेतविला आकाशपंते जाती ज्वाला सौदाग्र शीत झाला समीपाला कुंडाच्या अति लागवी उमारंग जो भक्त जन भवभंग उडी घातली सर्वंग ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय म्हणून ऐसे देखता महानंदा बोलविले सर्व ब्रह्मवृंदा लुटविली सर्व संपदा कौश समवेत सर्वै अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान महानंदेने स्नान करून भस्मांगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदयी चिंतिले शुध्यान हरर शिव म्हणून उडी निशंक घातली सूर्यबिंब निघे उदयाचळी तैसा प्रकटला कपळ मौळी दशभुज पंचवदन चंद्रमौळी संकटी पाळी भक्तांती माता जटांचा भार तृतीय नेत्री वैश्वानर शिरी झुळझुळ वाहे निर अभयंकर महाजोगी चंद्रकळा जयाचे शिरी निलकंठ कडवांगधारी भस्मचरिले चर्चिले शरीरे गजचर्म पांगुरला नेसलासी व्याघ्रांबर गळा मणिशुंडाचे आर सर्वांगी वेशिले फणीवर दशभुजा मिरविती वरचे वर कुदुक झेलित ते विधा भुजा पसरवणी अकस्मात मानंदी से जेलुने दरित हृदय कमळी परमात्मा म्हणे झालो मी सुप्रसन्न महानंदे मागवरदान ती म्हणे नगर उद्धरुण विमानी वैसवी दयाळा माता बंधू समवेत महानंदा विमानी वसत दिव्य रूप पाहवानी त्वरित नगरासमवेत चालली पावली सकळ शिवपदी जेथे नाही अधिव्याधी क्षुधा तृष्णा विरते त्रिशुद्धी भेद बुद्धी कैसी केते ते नाही काम क्रोध द्वंद दुःख मदमत्सर नाही निशंक जेतीची गोडोदक मृताहुणी कोटी गुणे जेथे सुरतरुची वणे अपारे सुरभीचे बोत किल्लारे चिंतामणीचे धवलागारे भक्ता कारणे निर्मियले जेथे ओसनता बोलती शिवदास तेथे प्राप्त होय तयास शिवपद सर्वदा विनाश महानंदा तेथे पावले ही कथा परमसुरस पराशर सांगे भद्रशयनास म्हणे हे कुमार दोघे निशंक कुकुट मर्कट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चिहून त्यासी पूर्व पुण्य करुण सुधर्म तारक उपदले हे पुढे राज्य करतील निर्दोष 32 लक्षणी डोळस शिवजनी लाविती बहुतास उद्धरतील तुम्हा ते मात्या सहित भद्रसेन गुरुशी घाली लोटांगण म्हणे तू कोणी मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले भद्रसेन बोलत पडती हे राज्य किती वर्ष करीती आयुष्य प्रमाण किती सांगा येतात गुरुवर्या बहुत करिता नवस एवढाची पुत्रम मास परमप्रिय कर राजस प्राणाऊणे आवडे बहु तुमच्या आगमनाकडून स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वात ऋषी म्हणे मी सत्य बोलेन सदेक परी तुम्हास ऐकोणी वाटेल दुःख हे सभा सकाळिक दुःख अर्णवे पडेल पै प्रत्यय सदृश्य बोलावे वचन ना तरी अंगासी येते मूर्खपण तुम्हा वाटेल विषाऊन विशेष कठीण ते गोष्टी भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलाव्या न करावा अनुमान तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्ष पूर्ण झाली असता जाण पहा आजपासून 7व्या दिवशी मृत्यू पावेल या समयासी राव ऐकता धरणेसी
मूर्छा येऊनी पडियेला. अमत्या सहित त्या स्थानी दुःखाग्नीत गेले आळुनी. अंतप्री सकळ कामिनी आकांत करीसी आक्रोशे. करुणिया आहाकार वक्षस्थळ पिटी नृपर. मग रायसी पराशर सावध करुणी गोष्टी सांगे. नृपश्रेष्ठान सोडी धीर ऐक एक सांगतो विचार. जै पंचभूते नवती समग्र शशिमित्र नवते ते. नवता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार. ते झाले स्फुरण जागर ब्रह्म म्हणोनिया. ते ध्वनी माया सत्य ते तोणी झाले महतत्व. मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करोनिया. सत्वांसे निर्मलापित वसन रजांसी सृष्टी करता द्रुहीन. तमांसे रुद्र परिपूर्ण सग्रस्थित अत्यंत क्रविता. विधिसी म्हणे सृष्टी रची पूर्ण हे ऋणे मज नाही ज्ञान. मग शिवे तया लागून चारी वेद उपदेशिले. चौवेदांचे सार पूर्ण त्वा रुद्राध्याय परमपावन. त्यावणी विशेष गुह्य ज्ञान भुवनत्रयी असेना. बहुत करी हा जतन त्यावणी अनेक थोर नाही साधन. हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वये बोले. जे रुद्राध्याय कधी पठती त्यांच्या दर्शने जीव धरती. मग कमलोद्धव एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्राध्याय हा. मग संप्रदाय ऋषी पासून भूतले आला अध्याय जाण. थोर जपत उपज्ञान त्यावणी अन्य नसोणी जो हा. अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शने तीर्थे पावन. स्वर्गीचे देव दर्शन त्याचे घेऊ इच्छिती. जप तप शिवार्चन यावण थोर नाही जाण. रुद्र महिमा अगाध पूर्ण किती मनोणी वर्णाव. रुद्र महिमा वाढला पार ओस पडली भानुपुत्र नगर. पाश सोडून यम किंकर रीते हिंडो लागले. मग येमे विधी लागे पुसून अभक्ती कृत्या निर्मिली दारुण. तिने कुतर्कवादी वेदी लक्षण त्यांच्या हृदयी संचरली. त्यासी मजर वाढविला विशेष वाटे करावा शिवदेश. तेने ते जाऊने यमपुरीस महानरकी पडले सदा. यम सांगे दुता प्रती शिवद्वेषे जे पापमती. ते अल्पायुष्य होती नाना रीती चाचणी करा. शिव थोर विष्णू लाण हरी विशेष रगवण. ऐसे म्हणती ते त्या लागुण आणोनी नरकी घालावे. रुद्राध्याय नावडे जासी कुंभिपाकी घालावे त्यासी. रुद्राष्टाने आयुषासी वृत्ती होय निर्धारे. याकरिता भद्रसेना अवधारी अयुत रुद्रावदने करी. शिवावरी अभिषेकधार धरी मृत्यू दुरी होय साहस. अथवा शतघट स्थापून दिव्य वृक्षांचा पलव आणून. रुद्रे उदक अभिमंत्रुण अभिषिंचन पुत्रा करी. नित्य 10 सहस्र आवर्तने पूर्ण क्षोणी पाळा करी सप्तदीन. राये धरिले रुद्रचरण सद्गत होणी बोलत. सकळ ऋषी रत्नमंडी कपदक स्वामी तू त्यात मुख्य नायक. काळ मृत्यू भयशोक गुरु रक्षी त्यापासून. तरित्वा आचर तत्व करावे पूर्ण. तुझ सवेज आहेत ब्राह्मण आणि सांगसी ते बोलावून. आतासी आणि तो आरंभी मग शस्त्रभी प्रबोलावून. त्याची रुद्र अनुष्ठाने भक्तिपूर्ण न्याय संध्यान युक्त पडून. गुरुपासून जे आले परदार आणि परधन. जास वामनावणी निचे पूर्ण. विरक्त सुशील गेली या प्राण. दुष्ट प्रतिग्रह न घेती जे शापानुग्रह समर्थ. सामर्थ्य चालव न देती मित्र रथ किंवा साक्षात उमानात पुढे अनुनी उभा करीती. ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपीता घेऊन सहस्रगट मांडून अभिमंत्रोनी स्थापिले. स्वर धुनीचे सलिल भरिले पूर्ण. त्यात ताम्रपलव घालून रुद्रघोषी गरजे आले. स्वर घोषिले रुद्रघोषे गरजेले ब्राह्मण. अनुष्ठान दिव्य मांडियेले. शास्त्र संख्या झाले दिवस 7वे दिवशी मध्याग्नी आला चंडवश. मृत्यू समय येता धरणीस बाळ मूर्छत पडेला. एक मूर्त निचेष्टित चलन वलन राहिले समस्त. परम घाबरला नृपनाथ गुरुदेता नावी करा. रुद्रोदक शिंपोण सावध केला राजनंदन. त्याशी कुसती वर्तमान वर्तिले तेची सांगत. एक काळ पुरुष भयान कठोर ऊर्ध्व जटा कपाळी शेंदूर. विक्राळ दाढा भयंकर नेत्र खरी रांगा सारिके. जो मज घेऊणी जात सता चौघी पुरुष धावणी आले तत्वता. पंचवदन दशभूष त्याची साम्यता. कमळ भावांडी तुझी नसे ते तेसे जैसे गभस्ती.
दिगंधतम संहारती भस्मंगी व्याघ्रामरा दिसती दश हस्ती आयुधे ते महाराज येऊन मज सोडविले तोडोणी बंधन या काळ पुरुषाशी धरुण करीत तांडन गेले ते ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणासी घाली नमस्कार आनंदाश्रू नेत्री आले अंगी रोमांच दाटिले मग विप्रचरणी कडांबळा लोडिले शिव नाम गर्जते ए तये वेळी देवसु मने वर्षती अनेक वाद्याचे गरजर डंका गरजे अवध्यात थोर मुखद्वयासी महासुस्वर मृदुंग वाद्ये गरजती अनेक वाद्याचे गजर शिवलीला गाती अपार शृंगे भृंगे काळ थोर सनया अपार वाजती चंद्रासना धडकती भेरी नादन माये नवोदरी असो भद्रसेन यावरी विधी युक्त होम करीतसे षडश अन्येशोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत अमौलिक वस्तू अनभूत आणोनी अर्पी ब्राह्मणासी दक्षिणी लागे भांडारे मुक्त केले राजेंद्रे म्हणे आवडे ती तुके वारा एकसरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरे पुरे चैकिले मात धनवार झाला भूत म्हणून सांडिती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षदा विजय कल्याण हो तुझे आसुता ऐसा ती आनंद होय असता तो अद्भुत वर्तीले वसंत येत सुगंधवणी काशी क्षत्रावरी स्वरधुनी श्वेतोपदे मुडानी रमणदिंग आर्चिचे की निर्दैवासी सापडे चिंतामणे क्षितितापडे क्षीरब्धी ते धावणे तैसा कमलोद्भव उद्धव नंदन ते क्षणी नारद मुनी पातला वाल्मिक सत्यवती नंदन अवतादपादी कयादू हृदय रत्न शिष्ये जाचे त्रिभुणी जाण वंद्यते जे का सर्वाते तो जो चतुष्ट अष्टिकला प्रवीण निर्मळ चतुर्दश विद्या करताळमळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमल भवांड मोडोनी पुनः सृष्टी करणार मागुतनी अन्याय विलोकितानयनी दंडे ताटील शुक्रादिका तो नारद देखोणी तेची क्षणे कुंडातुणी मूर्तिमंत निघे अग्नी दक्षिणा अग्नी गारपत्य आवनी उभे टाकले देखता पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधाना सहित भद्रसेन धावोन धरती चरण ब्रह्मानंदे उंच बळे दिव्य गंध दिव्य सुमणी षोडोपचारे पूजिला नारद मुनी रावुबा टाके कर जोडुनी म्हणे स्वामी अतींद्रिय द्रष्टा तू त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखिले की सांग अपूर्व नारद म्हणे मार्गी येता शिवदूत चौघे देखिले दशभुज पंचवदन ती मृत्यू गेला बांधून तुझ्या पुत्राचेच कोईल मरण रुद्राष्ट्राने धन्य केले तो पुत्र क्षणात रक्षणात ते वेळा शिववीर भद्र प्रमुख्य पाठविला मज देखता मृत्यूशी पुसू लागला शिवसूत ऐका ते तू कोणाच्या आज्ञे करुण आणि तो होतासी भद्रसेन नंदन त्याशी 10 वर्ष पूर्ण आयुष्य से निश्चय तो सार्वभौम होईल तत्वता रुद्र महिमा तुझ ठाऊक सता शिवमर्यादा उल्लंघणी तत्वता कैसा आणीत होतासी मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तो 12 वर्षी मृत्यूचिन्हा गणांतर थोर होते ते महत पुण्य निरसोणी सहज 10 वर्षे करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु मग उभा ठाकुणी कृतात कर जोडणी स्तवन करीत हे अपर्वा द्रव हिम नगजा मत अपराध न करता घडला ऐसे नारदे सांगता ते क्षणी राये पायावरी घातली लोळणी आणि कसस्त्र रुद्र करोणी महोत्सव करीतसे शतरुद्र करिता निशेष शतायुषी होय पुरुष हा अध्याय पडताने दोष तो शिवरूप याची देही तो येथुशी झाला मुक्त त्याच्या तीर्थी तरती बहुत असो यावरी ब्रह्मसूत अंतर्धान पावला आनंदमय शक्ती नंदन राये शतपद्मधन देऊन तो शिविला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला हे भद्रसेन आख्यान जे पडती त्याशी होय आयुष्य संतती त्याशी काळन बाधे अंती बंधवणी नेती शिवप्रदा 10 कपिलादान ऐकता पडता घडे पुण्य केले असेल भक्षण सुरापान ब्रह्महत्या एवं महापाप पर्वत तत्वताम भस्म होती श्रवण करिता हाध्या त्रिकाळ वाचिता गडांतरे दूर होती यावरी कलियुगी निषेध शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकास अनुष्ठान हेची निर्धारे मग तो रावभद्र
राव भद्रसेन सुधर्मपुत्राशी राज्य देऊन युवराज्य तारका लागून देता झाला ते काळी. मग प्रधानासमवेत राव जाना जाता झाला तपोवना. शिवनुष्ठान रुद्र ध्याना करिता महारुद्र तोषला. विमाने बसवणी त्वरित राव प्रधान नेले म्रवित. विधी लोकी वैकुंठी वासभूत स्वेच्छे करुणी राहिले. शेवटी शिवपदासी पाहुण राहिले शिवरूप होऊन. हा 11वा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्राचे. हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्रा समाधान. की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणार. मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यास न बाधी ग्रह पीडा विघ्न. पिशाच बाधा रोग दारुण न बाधीचा सर्व ठाई. येथे जो मानिल अविश्वास तो होई अल्पायुषी तामस. हे निंदित हो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा. त्याशी प्रसवोनी वांच झाली माता त्याची संगती. न धरावी तत्वता त्याशी संभाषण करिता महापातक जाणीजे. त्या आपुल्या गृहासी न आणावे आपण त्याच्या सदनाशी न जावे. ते त्या जावे जिवेर भावे. जेवी सुशील हिंसक गृह जो प्रत्यक्ष भक्षितो विष. जे मूर्ख बसती त्यांचे पंक्तीस त्याशी मृत्यू आला या गोष्टीस. संदेह काही असेना असो सर्व भावे निश्चित. अखंड पाहावे शिवलीलामृत. हे न घडे तरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करिता अनुष्ठान त्याशी नित्य रुद्र केल्यासे पुण्य. त्यासी करी अनुदान ब्रह्मांड नंद प्रकटेल. अपर्णा हृदया अब्ज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद. जो जगदानंद मुळकंद अभंगन विटे कालनत्री. श्री शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद प्राण ब्रह्मोणोत्तरखंड. प्रिसोत सज्जन खंड. एकादश अध्याय गोड हा. एकादश अध्याय गोड हा. श्री सांब सदाशिव अर्पणमस्तु. शुभम भवतु. एक महत्त्वाची मायेची सूचना. ज्यावेळी मृत्यूसमयी येतो त्यावेळी जर आपण हा अध्याय वाचला की खरोखर ज्या व्यक्तीचा मृत्यू होतो त्याला अमरत्व येतेच. पण त्यांचा जो रस्त्यातला फेरा असतो तो त्यांना सुखत जातो असं शास्त्रपुराणात सांगितलं आहे.